मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आदरणीय दीपकभाई केसरकर, किरणभैया सामंत, अजितजी यशवंतराव, प्रमोदजी जठार, भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत, जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, महायुतीच्या प्रत्येक मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपले नेते देवेंद्रजींचं मी मनापासून या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पालकमंत्री यांना त्याला शब्द देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 4 जूननंतर होणारच आहे. 400 पारचा नारा आपण दिलेला आहे आणि या 400 खासदारांमध्ये आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणेसाहेब देखील असतील. हा शब्द या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण देतो. साहेब, आजची निवडणूक आहे ही कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची निवडणूक आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून राणेसाहेबांनी अनेक विकासाची कामं या कोकण पट्ट्यामध्ये केलेली आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 2014 पासून आपण राज्याचे मुख्यमंत्री होता. आपण मुख्यमंत्री असताना देखील कोकणाला विकासात्मक न्याय आपण दिलेला आहे आणि त्यानंतर आता महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासात्मक कामं या कोकण पट्ट्याला झालेली आहेत. सिंधुदुर्गचं विमानतळ असेल, रत्नागिरीचं विमानतळ असेल, सिंधुदुर्गच्या विमानतळावरनं विमानाला टेक ऑफ घेतलंय. पुढच्या वर्षीपासून रत्नागिरीच्या विमानतळावरनं देखील विमान टेक ऑफ घेणार आहे. एवढा निधी देवेंद्रजी आपण या कोकणाला आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे. आपल्या संकल्पनेतल्या अनेक योजना या कोकणवासियांनी स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्यातनं अनेक विकासाची कामं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहेत. मला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. या संपूर्ण परिसरामध्ये झालेली विकासाची कामं, केंद्र शासनाने केलेली विकासाची कामं, या राज्य आणि केंद्राच्या विकासावर आपण मतं मागणार आहोत आणि समोरच्यांकडे विकासात्मक सांगण्यासारखं काहीच नाही. 2 जाहीरनामे प्रसिद्ध झालेत. एक शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झालाय आणि एक उभाठाचा झालाय. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलंय की काही विशिष्ट घटक जे आहेत, तरुण जे आहेत, त्यांना आम्ही 1 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत. परंतु सांगायला काही पैसे पडत नाहीत. त्यांना देखील माहिती आहे आणि त्यांना देखील खात्री आहे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत. त्याच्यामुळे 1 लाख सांगितले काय, 2 लाख सांगितले काय, त्याला काही ते द्यायचेच नाहीये. आणि उभाटाच्या जाहीरनाम्यामध्ये माझ्या विभागाचा उल्लेख केला गेलेला आहे. तसं तर देवेंद्रजी, मी ज्यावेळी गुवाहाटीला गेलो तेव्हापासूनच त्यांचं प्रेम माझ्यावर जास्त आहे आणि म्हणून उद्योग खात्यातले सगळे उद्योजक हे परराज्यामध्ये गेले आणि ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. पण कोकणातल्या तरुणांना देखील समजलं पाहिजे. आज जो हा लोटे परशुराममध्ये 3000 कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प झाला, त्याचे खऱ्या अर्थानं प्रणेते जर कोण असतील तर ते देवेंद्रजी फडणवीस होते. 16 सालामध्ये हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचं ठरलं. दुर्दैवानं सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर 2.5 वर्षामध्ये काही झालं नाही. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. एका दिवसात कोका कोला कंपनीचे सगळं प्रश्न सुटले आणि 3000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आली. त्याच्यामुळे गतिमान सरकार म्हणून काम करत असताना उद्योग आणण्याचं काम आम्ही करतोय आणि उद्योग घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मागच्या 2.5 वर्षामध्ये झालेलं आहे. साधं त्याचं उदाहरण आहे. पोलीस खात्यातले एक अधिकारी रजेवर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी बनले होते उभाटाचे. त्याला पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घेतलं
त्याला सांगितलं की मला 100 कोटी रुपये मिळाले पाहिजे आणि त्यांनी 100 कोटी रुपये मिळवण्यासाठी अंबानीच्या घराखान्यात सेलिब्रेट ठेवलं. अशा पद्धतीची दहशत मागच्या 2.5 वर्षामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे उद्योजक परराज्यांमध्ये गेले हे खऱ्या अर्थानं जर पाप कोणाचा असेल तर ते उभाटाचा आहे आणि उभाटाच्या प्रमुखांचा आहे. पण सरकार बदलल्यानंतर परिणाम काय झाला? आजच्या तारखेला गर्वानं आणि अभिमानानं सांगतो की हा महाराष्ट्र राज्य, हा महाराष्ट्र माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सलग 2 वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे आणि तो असाच 25 वर्ष राहील याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून आपली जी लढाई आहे, मी साहेब मगाशी रायगडमध्ये देखील सांगितलं की मला असं वाटतं की उमेदवारांमधली ही लढाई नाही, तरी नरेंद्र मोदी विरोधक कमकुवत असलेला राहुल गांधी यांच्या विरोधात लढाई आहे. आणि मी एक अनुभव सांगतो की साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो. आणि दक्षिण कोरियामध्ये कशासाठी गेलो होतो तर पुण्याचा हुंदाईचा जो प्रकल्प आहे तो चेन्नईला निघाला होता आणि तो चेन्नईला जाऊ नये यासाठी देवेंद्रजींनी मध्यस्थी केली होती. आम्ही त्या ठिकाणी गेलो, 6,000 कोटी आणायला गेलो होतो. येताना आम्ही 8,000 कोटी रुपये घेऊन आलो. पण येत असताना त्यांनी जे कारण सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की मागच्या 2.5 वर्षामध्ये असे काहीच प्रयत्न झाले नाही. मागच्या 2.5 वर्षामध्ये उद्योग मंत्र्यांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांकडे गेलो की पहिले ते CSR वर बोलायचे, बाकी कशावर इथे बोलायचं नाही. तुम्हाला जमीन किती पाहिजे, तुम्हाला इन्सेंटिव्ह किती पाहिजे, याच्यावर मागच्या 2.5 वर्षामध्ये कधी चर्चा झाली नाही. परंतु मला अभिमान वाटतो सांगायला, मुख्यमंत्र्यांनी विशेषतः देवेंद्रजींनी जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्यानंतर आम्हाला तिथल्या व्हाईस प्रेसिडेंटनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून चेन्नईला चाललेला हुंदाईचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि 8,000 लोकांना आम्ही आता रोजगार देणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या संदर्भात लढाई आहे. ज्यांच्या आघाडीला उमेदवार मिळाला नाही, ज्यांच्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि आपल्या आघाडीकडे, आपल्या युतीकडे ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळीवर मोठं उज्ज्वल केलं त्या नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, मी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 3-4 मतदारसंघामध्ये होतो. पहिल्या फेजची जी निवडणूक झाली, पहिल्या टप्प्याची जी निवडणूक झाली, दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आज होते. मला खात्री आहे कार्यकर्ता म्हणून सगळ्याच्या सगळ्या जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि 7 तारखेला ज्यावेळी हे मतदान होईल तर ही जागा देखील महायुतीची नसेल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. देवेंद्रजींचं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि देवेंद्रजींना सगळ्यांच्या वतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षाच्या वतीनं शब्द देतो की सगळी लोक घर टू घर जाऊन प्रचार करत आहेत. त्याचा पाहिजे तर आपण अहवाल घ्यावा. आपल्याकडे गृह विभाग असल्यामुळे कुणी काही सांगितलं तर ते चालणार नाही याची देखील मला कल्पना आहे. आणि म्हणून सगळे कार्यकर्ते स्वतः उमेदवार असल्यासारखे या मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत. फार मोठ्या मताधिक्यानं राणेसाहेब लोकसभेमध्ये निवडून जातील हा पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला शब्द देतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की राणेसाहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठे मताधिक्य राणेसाहेबांना आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. आपल्या रत्नागिरीच्या लाडक्या पालकमंत्र्यांनी आपल्याला संबोधित केलं आणि देवेंद्रजी मला सांगायला विशेष आवडेल की आमच्या उदय सामंत आमचे उद्योगमंत्री आहेत, त्यांनी आता कोकणामधल्या जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत रोजगार पोहोचवण्याची गॅरंटीज आमच्या कोकणाला दिलेली आहे. उद्योगमंत्र्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. मी आता निमंत्रित करणार आहे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री फडणवीस साहेब. आम्ही अनेक वर्ष 2,000-5,000 कोटीच्या पॅकेजची विचार करायचो. राणेसाहेब आपण मुख्यमंत्री होतात, अनेक मंडळी आम्हाला पॅकेज कोकणाला जास्तीत जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करायचो. पण मला आपल्याच मंत्रिमंडळातले सहकारी असलेले रवींद्रजी चव्हाणांचा अभिमान वाटतो की गेल्या वर्षभरामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी 5,500 कोटी रुपये त्यांनी बांधकाम रस्त्यांसाठी आणले. मी त्यांना विनंती करतो आपण जनतेला उद्बोधित करू. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायची आहे.
बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा। अच्छा, रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या महायुतीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय लोकप्रिय असे उमेदवार आदरणीय दादा, आदरणीय उदयजी, आदरणीय दीपक केसरकरजी, आदरणीय प्रवीणजी, आदरणीय नितेश राणेजी, सन्माननीय सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी सर्व पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू, खरं तर आज या प्रचार सभेच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम मतदारांना आज आदरणीय देवेंद्रजी मार्गदर्शन करायला आले। आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या 10 वर्षामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या सरकारने त्या संपूर्ण आपण कारकीर्द पाहिली तर कोकणाला जर कोणी दिलं असेल तर कोकणाला संपूर्ण जो कोकणावरती असणाऱ्या कोकणाच्या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खऱ्या अर्थाने जर कोणत्या सरकारने मदत केली असेल तर ती याच सरकारने केली। त्यामुळे इथला असणारा किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला दिलेला मान असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 5,500 कोटीच्या पूर्णच्या पूर्ण रस्ते असतील, पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल यामध्ये केलेला सर्वांगीण विकास असेल, त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणारं मेडिकल कॉलेजेस असेल, आरोग्याच्या व्यवस्था, त्याचबरोबर प्रत्येक मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो, ग्रामीण भागामध्ये आवश्यक असणारी अंगणवाडी सेविका असेल, तिथला असणारा पोलीस पाटील असेल किंवा इथला असणारा प्रत्येक जो घटक ग्रामसेवकांपासून प्रत्येक विषयाला जर या सरकारने या सरकारने सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते या सरकारने केलंय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे, आपण सर्व सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व नागरिकांना मी एवढीच विनंती करणार आहे की तुम्हाला मला सर्वांना या पूर्ण जिल्ह्यांमध्ये असणारं तरुणांचं स्थलांतर इथून थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार पुन्हा एकदा आणणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून या मतदारसंघामधून आदरणीय राणे साहेबांना पुन्हा एकदा या मतदारसंघामधून आपल्याला निवडून द्यायचं आहे। 7 तारखेला होणारं मतदान हे आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सर्व राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माणच्या सर्व कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी ही लढाई बूथवरती लढायची आहे। बूथवरच्या या लढाईमध्ये होणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान हे आपण राणे साहेबांना कमळ या चिन्हासमोर आणून आपल्याला त्यांना विक्रमी मताने जिंकून द्यायचा आहे आणि हा विश्वास तुम्ही आणि आम्ही सर्वांनी या सभेच्या माध्यमातून देऊया एवढीच विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चव्हाण साहेब। ज्यांना आपण 2.5 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून द्यायचं ठरवलंय अशा माननीय केंद्रीय मंत्री आपले उमेदवार नारायणराव राणे साहेबांना मी विनंती करतो की त्याने आपल्याला सगळ्यांना संबोधित करावं। नमस्कार। लोकसभा निवडणूक 2024 येणाऱ्या 7 मे रोजी
कोकणात होणार आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आता तुमच्याशी जे हितगुज केलं ते माननीय रवींद्रजी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सन्माननीय उदयजी सामंत उद्योग मंत्री, सन्माननीय दीपक केसरकरजी शिक्षण मंत्री, सन्माननीय प्रवीण दरेकरजी, सन्माननीय किरणजी सामंत, सन्माननीय निलेशजी राणे, सन्माननीय नितेशजी राणे, राजन केवी बाळा मानेजी, सन्माननीय अजित यशवंतरावजी, दोन्ही जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, आरपीआयचे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित, पत्रकार मित्र, भाजप आणि आमच्या आघाडीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बंधू भगिनींनो आणि मित्र, उपमुख्यमंत्र्यांना लवकर जायचं आहे म्हणून आपल्याला ही सभा लवकर संपवायची आहे, म्हणून थोडक्यातच बोलणार आहे, कारण माझ्याबद्दल बोलण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत. 7 तारीखला होणारी लोकसभेची निवडणूक आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अति महत्वाची आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे, या निवडणुकीत भाजपा 405 आणि म्हणून 405 खासदार देशातून निवडून देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प झालाय. त्यामुळे कोकणातलीही लोकसभेची जागा त्या 400 जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे, यासाठी आजचा आपला बांधवांनो विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केले. मागे 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम, कार्य, विकास आपण पाहता. जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावावर आणण्याचा जो प्रयत्न केला, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 2014ला 11 क्रमांकावर होता. माननीय मोदी साहेबांनी आता तो 5व्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं 10 वर्षात जरी 5व्या क्रमांकावर आणला तरी 2030 साली भारत, अमेरिका, चायना 3ऱ्या नंबरवर भारत आल्याशिवाय राहणार नाही. बांधवाने एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करतायत. मागे 10 वर्षात त्यांनी 54 वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी दिल्या. कोरोनाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कंपन्या, व्यवसाय बंद झाले, उपासमारीची वेळ येत होती, कामगार बेकार झाले होते, घरात अन्न नव्हतं. अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मिळतंय, पुढील 5 वर्षापर्यंत मिळणार आहे. त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता. या देशात 11,72,00,000 मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या काळात शौचालय बांधले. जवळपास 8 कोटी घरामध्ये नळाने पाणी दिलं. 4.25 कोटी घरं, ज्या लोकांना घरं नव्हती, राहायला घर नव्हतं, अशा गरिबांना 4.25 कोटी घरं दिली. घरात आजारी माणूस पडला तर त्याच्या आजारपणासाठी उपचाराला पैसे नव्हते. मोदी साहेबांनी अशा वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला 5 लाखापर्यंत मदत
करण्याची योजना आणली. असं विविध योजना गरिबांना, महिलांना, तरुणांना विकासासाठी, उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या, अनेक योजना जाहीर केल्या. आणि म्हणून बांधवांनो, या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत. हा देश सर्वांनी विकसित व्हावा, या देशातून गरिबी नष्ट व्हावी, आमच्या तरुण वर्गाला नोकऱ्या मिळाव्या, हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत. मी त्यांच्या मंत्रिमंडळात मी एमएसएमई मंत्री आहे. उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनून पाहतो. हा कोकण आहे. माझ्या अगोदर सन्माननीय उदयजी सामंत यांचं माझं भाषण झालं. ते उद्योग मंत्री. मी त्यांना एवढंच सांगितलं, मी मंत्री आहे, तुम्ही राज्यात मंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत. हे कोकणात एकच समस्या मोठी आहे, बेकारी. बेकारीची मोठी समस्या. इथून मुलं मुली शिकतात, ते मुंबईकडे जातात, पण आता मुंबईचे नोकऱ्या राहिल्या नाही. हा सर्व विचार करता भविष्यामध्ये कोकणात उद्योगधंदे यावे, उद्योगधंदे यावे, या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या, अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावे. आणि मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजकांना नोकऱ्या मिळवून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं, दरवेळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल. बंधू भगिनींनो, म्हातारो, आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वाद मला मिळाला नाही. मी एवढी वर्ष गेली 40 वर्ष विविध पदावर आहे. त्या पदावर काम करताना माझं कुठेही असलो तर लक्ष एकच, माझा कोकण, माझा कोकण समृद्ध करावा, सुखी समाधानी हा समाज करावा, हा माझा ध्यास आहे. आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस, आमचे उदय सामंत, सन्माननीय केसरकर साहेब साथ करताय. भविष्यात अशी साथ द्या. आपण या कोकणाचा केरे पुण्याचा लोक भविष्यात बोलले पाहिजे जे की कोकण पहा आणि कोकणसारखी प्रगती करा. आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदींचं येणारं सरकार, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना 405 खासदार निवडून येत असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार 400 मध्ये असावा, यासाठी येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी आपल्या कमळ निशाणीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची, विकास आपला कोकणाचा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान करा अशी अपेक्षा करतो. आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजय व्हावा म्हणून मार्गदर्शन केलं. आणि देवेंद्रजी फडणवीस त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि वेळ असावी इथेच थांबतो. आपला देश आता महिला, युवा, शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही गोष्ट मोदीची आहे आणि त्यासाठी आपण मतदान करा एवढीच विनंती. जय हिंद. मंडळी, देशाच्या आणि कोकणाच्या, महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निमंत्रित करतो. आपण सगळ्यांनी 2.5 लाखाच्या मताने राणे साहेबांना निवडून देण्याची गॅरंटी घ्यायची आहे. जोरदार टाळ्या. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता, निवडून देण्याकरता, मतदान करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत, असे कोकणचे सुपुत्र, केंद्रीय मंत्री आणि आपले लाडके उमेदवार नारायणराव राणेसाहेब, मंचावर उपस्थित आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, उदय सामंतजी, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित निलेश राणेजी, नितेश राणेजी, किरण सामंतजी, अपूर्वा ताई सामंत, प्रमोदजी जठार, राजनजी तेली, बाळाभाऊ माने, मधु चव्हाणजी, सदानंद चव्हाणजी, श्वेता कोरगावकर, राहुल पंडित, शिल्पाताई सुर्वे, राजेश सावंत, केतन शेटे, संजय आंग्रे, ऋषिकेश केळकर, संदीप मेस्त्री, अजित यशवंतराव, सुरेश गुरव, भास्कर सुतार, चंद्रकांत भांडवकर, सुजाता साखरे, वर्षाताई भोसले, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव घेणाऱ्याच्या चुक्या माझी नाही आहे, तेव्हा मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आताच आपण राणे साहेबांचं भाषण ऐकलं। ही निवडणूक बंधू भगिनींनो आपल्या देशाकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं, कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं, या देशातल्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, आपल्यासमोर केवळ 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय विश्व अशी एक महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते, आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी। राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 वर्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते। हे 2च पर्याय आहेत, बाकी कुठला पर्याय नाहीच आहे। म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला। आता ते 10 सीटावर होतं, एकूण 542 मध्ये 10, आणि त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे। जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे, कारण त्यांचे नेते ते आहेत। काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला, अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला होता, खालीच पडला, जाहीरनामा घोषित व्हायला तयार नव्हता, पण काय हरकत नाही। त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी। ही लढाई ही 2 उमेदवारांमधली नाही आहे, ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे। आणि आपण बघा, आपली महायुती कशी आहे। मोदीजींचं हक्कमार एक पॉवरफुल इंजिन आहे, त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत, आणि या डब्यामध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीत आहे। आपली गाडी विकासाची गाडी आहे, सबका साथ सबका विकास म्हणून ही गाडी पुढे जाते। तिकडे काय परिस्थिती आहे? तिकडे राहुल गांधी म्हणतात, गाडी तिकडे डबे नाहीच आहे, सगळे इंजिनच आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे। तिथे टप्पे नाही, सगळे इंजिनच आहे। आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते, इंजिनमध्ये केवळ त्याचा ड्रायव्हर बसतो। या ठिकाणी आपण जर बघितलं, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात, शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रिया सुळेंकरता जागा आहे, आणि उद्धवजींच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे। तुमच्याकरता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिनमध्ये आहे। त्यावेळेस कमळाचं बटन तुम्ही दाबाल, त्यावेळेस राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गची बोटी
जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत राणे साहेबांना आणि मोदीजींना मिळतं. इतर कुठलेही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं. ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणे साहेबांचं बटन दाबायचं आहे, ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे. फैसला तुमचा आहे. बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला. 20 कोटी लोक कच्च्या घरात राहणारे पक्क्या घरात राहतात. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय. 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलाय. 60 कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलंय. 55 कोटी लोक आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार आहे. जवळजवळ 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मुद्राच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं मिळालंय. पूर्वी जर एखादा तरुण बँकेमध्ये गेला, बँक म्हणायचं जमीन जुमला किंवा घर तारण ठेवायला असेल तर या, नाहीतर सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आणा. मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 60 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन मोदीजींनी दिलं. आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत. आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या टर्ममध्ये 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं एक मोठं आंदोलन मोदीजींनी सुरू केलं. 8 लाख कोटी रुपये 80 लाख बचत गट तयार केले. 8 लाख कोटी रुपये त्यांना दिले. आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचं आहे. कारण एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो, पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे. आणि आता एवढंच नाहीये, आपल्याला कल्पना आहे आता आमच्या मंचावर महिला कमी दिसत आहे, पण 2026 नंतर हे चालणार नाही आहे. अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे. कारण मोदीजींनी आता कायदा केलाय 2026 नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत 33% महिला आमदार होणार आहेत आणि 33% महिला खासदार होणार आहेत. त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत. आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली. मोदीजींनी 6,000 रुपये दिले तर राज्यांनी 6,000 रुपये दिले. आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल बीमा योजना असेल, भंडाराची योजना असेल, शेतमालावर प्रक्रियेची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला. आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला सिंचनाकरता जवळजवळ 26,000 कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले. आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींना एवढंच नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला. आमचे जे 12 बलुतेदार आहेत, आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली. आणि या 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला. आज आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. आणि त्या माध्यमातून आदिवासी पाडे असतील, तांडे असतील, तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो, आता सुद्धा सामंत सांगत होते की या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आला. आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे 3 राज्य आहेत त्या 3 राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली. कारण लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार मोदीजींसोबतचं सरकार आहे. हे सरकार अडवणूक करणारं सरकार नाही आहे, हे लुटणारं सरकार नाही आहे, हे वसुली करणारं सरकार नाही आहे. 2.5 वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे. आणि
मला खरोखर आनंद वाटतो सांगताना. आज ज्यावेळेस सुद्धा आपण अनेकांशी चर्चा करतो, कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे, उद्योगांना यायचं आहे, व्यवसायांना यायचं आहे. एक लोकांचा विचार बदलतोय. हा का बदलतोय याचं कारण आहे या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे. बंधू भगिनींनो, कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे. जगाच्या उत्पादनाच्या 30% उत्पादन एकटा चीन करायचा. पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे. जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो, कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. गुंतवणूक येते त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे. आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे. आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये 20,000 पेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे, रोजगार मिळतोय. आणि बंधू भगिनींनो, मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे, नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर, त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं, त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असतं. जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतं. खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले, मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणे साहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल. बंधू भगिनींनो, मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आणली. केवळ क्रमांक बदलला असं नाहीये. 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होतं जगातल्या 5 अर्थव्यवस्था कोलमडणार, जगातल्या 5 अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार, दिवाळखोर होणार आणि त्या 5 मध्ये त्यांनी भारताचं नाव दिलं होतं. 10 वर्षात मोदीजींनी ही किमया केली की मागच्या वर्षी 2023 साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ब्राईट स्पॉट हा भारत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं. मला एकाने विचारलं, भाऊ 5वी अर्थव्यवस्था झाली, छान झालं, आता 3री होणार, काहीपेक्षा चांगलं, पण मला काय मिळणार? मी त्याला उत्तर दिलं. मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे, पण मी म्हटलं मित्रा, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते. अर्थव्यवस्था मोठी होते ती रोजगाराची निर्मिती करते. अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते. रस्ते, वीज, पाणी, पुलं, पोर्ट, एअरपोर्ट हे त्या ठिकाणी तयार होतात. अर्थव्यवस्था मोठी होते, गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो. अर्थव्यवस्था मोठी होते, देश आत्मनिर्भर होतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही. अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो आणि आज तेच आपण पाहतोय. जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी या भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं, बंधू भगिनींनो, आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठे गेले तरी लोक राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाही, भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात. ही ताकद आज मोदीजींनी तयार केली. आपण बघा, संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं. पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं, पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. आता तो भारत राहिला नाही. ज्यावेळी पाकिस्तानने आगळीक केली, मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला, मोदीजींनी एअर स्ट्राईक केला, घुसून त्या ठिकाणी मारलं. मला सांगा, 2019 नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करायची? एक तरी बॉम्बस्फोट भारतामध्ये केला का? अरे 370 कलम हटवलं. म्हणत होते खून की नदिया बहेगी, अरे खून की नदिया सोडा, एक दगड मारण्याची हिंमत कोणाची झाली नाही. असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार केला आणि या भारताने 7,000 किलोमीटर दूर एखाद्या शत्रूचे टार्गेट असेल तिथे जाणारं क्षेपणास्त्र तयार केलं. आता भारताजवळ
कुठेही लपलेला शत्रू असेल, त्याचं टार्गेट असेल, हे त्या ठिकाणी जाऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्याची ताकद जी केवळ अमेरिका आणि रशियाकडे होती, जी चीनकडे देखील नव्हती, ती ताकद आज भारताकडे आहे. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आहे. बंधू-भगिनींनो, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. या देशाला कसा नेता पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, अरे कोविडचा तो काळ आठवा, त्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे चाळ्याची चोरी होती, त्या कोविडच्या काळामध्ये मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग घडायचं. भारतामध्ये 40-50 कोटी लोक मरून जातील आणि किड्या मुंग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ 3-4 देशांकडे लस होती. त्या देशांना वाटायचं भारत येईल, आमच्या पुढे भीक मागेल, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, मग भारतावर उपकार करू. पण मोदीजींना माहिती होतं हे देश आपल्याला लस देणार नाही, हे आधी त्यांच्या लोकांना देतील. मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्र केले, त्यांना रिसोर्सेस दिले आणि जगातला 4था देश भारत झाला, ज्यांनी स्वतःची लस तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना 2 वेळा लस पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. कोणालाही एक पैसा लागला नाही. बंधू भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो कारण मोदीजींनी आपल्याला 2 लसी त्या ठिकाणी पोचल्या. मी तर असं म्हणेन, अरे बाकी गोष्टी सोडा, जान है तो जहान है. आज जिवंत तर मोदीजींमुळे आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे, त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहे. एकीकडे राणेजी, दुसरीकडे मोदीजी, हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल. यावेळेचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मतदान हे भारताकरता आहे.